आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। शिवसेना मेळावा निवडणूक जाहीर होताच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भाजपाने खोटा प्रचार सुरू केला आहे। शिवसेनेची कामे ते स्वतःच्या नावावर खपवत आहेत। अशा वेळी खरी परिस्थिती आणि शिवसेनेची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे। त्यासाठी सज्ज व्हा, डिजिटल माध्यमांवरचा भाजपाचा खोटा प्रचार पुसून काढा। त्यांना तिथल्या तिथे उत्तर द्या, असे आव्हान शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज गिरगाव व कांजूरमार्ग येथे निर्धार मेळावे घेतले। निवडणुकीच्या प्रचारात नेमके काय करायला हवे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी भाजप व शिंदे गटावर तोफ टांगली। मुंबईसाठी आपण जे केले आहे ते अभिमानाने सांगा। भाजपाकडे सांगण्यासाठी काही नसले ते तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करतील। मुंबईसाठी शिवसेनेने काय केले आहे असे आता भाजपा विचारत आहे। आम्ही 25 वर्ष काही केले नसेल तर तुम्ही 25 वर्ष आमच्यासोबत का होता आणि केलं असेल तर आम्हाला शिव्या का देतात, असा प्रश्न विचारला असता बिनतोड सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। इच्छुक अनेक आहेत, पण उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्याचे काम आपल्याला करायचे आहे। आपला उमेदवार मशाल आहे, ही मशाल घरोघरी घेऊन जायचे आहे। जो अंधार मुंबईत केला जातोय तो दूर करण्यासाठी, मुंबई आपल्या हातून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, दृश्य प्रवृत्ती जाळण्यासाठी मशाल हाती घ्यायची आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले। कांजूरमार्ग येथील मेळाव्याला आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, बाबा कदम, संजय पाटील, शाखा प्रमुख रवींद्र महाडिक, महिला शाखा संघटक श्वेता पावसकर हे उपस्थित होते। तर गिरगाव येथील मेळाव्याला शिवसेना नेता खासदार अरविंद सावंत, अशोक धात्रक, अरविंद नेरकर, विभाग प्रमुख संतोष शिंदे, युगेंद्र साळेकर उपस्थित होते। भाजपाकडून जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पसरवलं जातं, साधारणपणे त्यांच्या ज्या नेहमीच्या ठरलेल्या गोष्टी आहेत, तुम्ही एक चांगलं काहीतरी गोष्ट टाका, ते बरोबर त्यांच्या ग्रुपवर टाकतं की आता मुंबईत रोहिंग्या घुसलेले आहेत, बांगलादेशी वाढलेले आहेत। आणि मी त्यांना हाच प्रश्न विचारतो की रोहिंग्या घुसले असतील आणि बांगलादेशी घुसले असतील, केंद्रात तुमचे एवढे गृहमंत्री बसून जर देशात अशी घुसखोरी व्हायला लागली तर मग कसं चालणार देश? मग तुमची काय गरज तिथे? पण हे जे खोटा प्रचार चालतो, त्यांचा अपप्रचार चालतो त्यांचा, की मुंबईत असं होणार आहे, मुंबईत तसं होणार, हे सगळं आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे पुसून काढणं गरजेचं आहे। तिकडेच्या तिकडे आपण उत्तर देणं गरजेचं आहे ना, की खोटं बोलू नका। दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी केलेली काम आहे, जो PDF आहे तो देखील फार महत्वाचा आहे, कारण त्याच्यात 100% सत्य गोष्ट आहे। आपण एक सुद्धा खोटी गोष्ट छापलेली नाही, एक आकडा खोटा नाही, एक शब्द खोटा नाहीये, आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपण ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी सांगितलं, त्यांचा अपप्रचार पुसून काढायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो प्रचार आहे तो तिथे गेला पाहिजे। डिजिटलच्या माध्यमातून जसं आपण जात आहे तसंच आपण 15 तारीख म्हणजे शेवटचा प्रचाराचा दिवस कुठचा? 13 तारखेला संध्याकाळी 5 की 6 वाजता प्रचार संपतो। मग ह्याच 13 तारखेपासून आता तुम्ही उलट मोजायला सुरू करा, काउंटडाऊन सुरू करा की किती दिवस राहिले। आणि जर कालपासून नसेल केलं तुम्ही, जर आज नसेल केलं, तर उद्यापासून तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार, घरोघरी किती लोकांपर्यंत पोहोचणार, आणि आपण जी मशाल आत्ता आपल्या पट्ट्यांवर आहे ती मशाल किती लोकांपर्यंत पोहोचवणार, हे तुम्ही आत्तापासून ठरवलं पाहिजे। जास्तीत जास्त एरिया तुम्ही कव्हर केलं पाहिजे। आपले जे शाखेंमध्ये जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे की चला आपल्या इथे एवढ्या स्लम सोसायटी आहेत तिथे आपण सगळे पोहोचू, एवढी घरं आहेत आपण इथे पोहोचू, एवढ्या चाळी आहेत आम्ही इथे पोहोचू, एवढ्या इमारती आहेत तिथे एवढे मजले आहेत, तुम्ही हे मजले कव्हर करा, आम्ही हे मजले कव्हर करू, सकाळचे 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास। हे जरी आपण असा वाटप करून घेतला आपल्या कामाचा, तरी मला वाटतं आपल्याला प्रचार सभेत देखील तोच उत्साह मिळणार, तोच रिस्पॉन्स मिळणार जो आपल्याला मतदानाच्या दिवशी मिळणार। तो म्हणजे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतील या मशालीसाठी, जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो। एकही इमारत, एकही घर असं सोडू नका जर आपल्याला वाटत असेल। आणि मला वाटतं इथे फार चांगलं काम झालंय, खास करून विक्रोळीत चांगलं काम झालंय। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।